24 तासांपेक्षा जास्त काळापासून महाड शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता पूर सदृश स्थिती निर्माण केली। शहराच्या सखल भागात म्हणजे दस्तुरी नाका परिसर व मच्छी मार्केट मार्गावर सावित्री व गांधारी नदीचं पाणी शिरल्याची माहिती प्राप्त झाली आहे। नगर परिषदेमार्फत नागरिकांना सावधगिरीचा इशारा देणारा भोंगा वाजवण्यात आलाय। तालुक्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सकाळपासून सुरू असून सांदोशी वाळण या कोंडी भागात आलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने सावित्री व काळ नदीचे पाणी हे दुथडी भरून वाहू लागले। हे दृश्य आपण पाहतोय। सावित्री नदीने आता धोक्याची पातळी गाठलेली आहे। महाडमधली ही दृश्य आहेत। दस्तुरी नाकासह मच्छी मार्केट परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरले। 2 ते 3 दिवसांपासून महाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात 5 ते 6 गावं ही पाण्याखाली गेलीत। काल रात्रीच्या सुमारास या परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झालाय। त्यामुळे लेंडी नदीत पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली। हसनाळ या गावात त्यामुळे पाणी शिरले। अख्खं गाव 100% बुडालं। पाणी वाढत असल्याचं कळताच गावकरी मात्र रात्री बाहेर पडले, पण 20 ते 25 जण अद्याप अडकून पडले होते। आज सकाळपासून या ठिकाणी एसडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन राबवत लोकांना बाहेर काढले, मात्र 4 ते 5 जण यामध्ये वाहून गेल्याची माहिती गावकऱ्यांनी। मुखेडमधील तब्बल 5 ते 6 गावं ही पाण्याखाली गेलेत। ही दृश्य आपण पाहतोय। नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधली दृश्य आहेत। अद्याप सुद्धा 4 ते 5 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली। पुरामुळे नांदेडमधील रस्ते हे पाण्याखाली गेले। जोरदार पावसामुळे अनेक मार्गावरची वाहतूक बंद आहे। परभणी हिंगोलीकडे जाणाऱ्या वाहनांकडून पर्यायी मार्गाचा वापर सध्या सुरू आहे। हे दृश्य पाहतो। जोरदार पावसामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। नांदेडमधले हे दृश्य आहेत। पुरामुळे नांदेडमधील रस्ते हे पाण्याखाली गेले, त्यामुळे नांदेड हिंगोली या मार्गावरची सुद्धा वाहतूक ठप्प आहे। इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगा नदीला पूर आलाय, तर नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप आता धारण केलंय। धबधब्याचे अजस्त्र असे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मात्र तोबा गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली। धबधब्यांचे असे विशाल रूप 2006 साली झालेल्या महापुरात पाहायला मिळाले होते। त्यानंतर आता 24 वर्षानंतर हे दृश्य पाहायला मिळत आहे। दृश्य आपण पाहतोय। धबधब्याची खास दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। या ठिकाणी पर्यटकांची मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। लालबाग ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबईत आज मुसळधार पाऊस सुरू आहे, याचा फटका आता वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय। अनेक मुंबईकरांची घरी जाण्याची वेळ असून आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। लालबाग ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। वाहनाच्या लांबच लांब रांगा लालबाग पुलावर पाहायला मिळत आहेत। लालबाग ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। ठिकठिकाणी आपण पाहतोय सर्वत्र मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला। मात्र लालबाग पुलावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। लालबाग ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। मुंबईत मागच्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय, याचा फटका बसतोय। लालबाग ब्रिजवरती मोठी वाहतूक कोंडी झाली। बातमी लातूरमधून। मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले। सद्यस्थितीत मांजरा प्रकल्पाच्या 6 दरवाजातून 5241 क्युसेक इतका मांजरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात। लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे हे 0.25 मीटरने आज दुपारी 12च्या सुमारास उघडण्यात आले। त्याची दृश्य आपण पाहतोय। लातूरमध्ये दृश्य आहेत। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पावसाळ्यात पहिल्यांदाच व्हायला पारोळा इथला धबधबा प्रवाहित झालाय। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची मात्र पारोळा परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते। हिंगोलीत सलग 3 दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळते। हिंगोलीत सलग 3 दिवसांपासून पावसाची हजेरी पाहायला मिळते। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। व्हायला पारोळा इथला धबधबा पहिल्यांदाच प्रवाहित झालेला आहे। जालन्यातील घाणेवाडी जलाशय 17 फुटांपर्यंत भरले। दमदार पावसामुळे जलाशयात पाण्याची मोठी आवक पाहायला मिळते। नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न आता मात्र सुटलाय।
मुसळधार पावसामुळे जालन्यातील घाणेवाडी जलाशय 17 फुटापर्यंत भरले। या जलाशयातून नवीन जालना भागाला पाणी पुरवठा केला जातो। 18 फूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या जलाशयाचा जलस्तर हा उन्हाळ्यात घटून सुमारे 8 ते 10 फुटांवर आला होता। मात्र जालना शहरासह जिल्हाभरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आता पाण्याची आवक झाली। त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन आता हा तलाव ओव्हरफ्लो होण्यासाठी सुद्धा अवघे 1 फूट भरणे बाकी आहे। दरम्यान या पाणलोटामुळे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मात्र सुटला।